बैलगाडी मालक जे आहेत ना ते खरंच शेतकरी राजा, आणि शेतकरी राजाला बळीराजा म्हटलं जातं. राजा हा राजा आहे, त्या राजामुळेच आम्हाला पण चांगले दिवस आलेले आहेत. एक दिवस येऊन बघतो मला बाबा ते काम जमतंय का, मग आपण बघू. तर ते काम मला जमलं. आता बोलायचं विद्यार्थ्या पुढे बोलत असताना थोडं स्टेज डेअरिंग असल्यामुळे तिथं मला जमलं, आणि जमलं ते मग बाहेर लोक परत 1-2-3 वर्ष मी गावातलीच मैदानं फक्त करायचो. मी कधीच बाहेर गेलो नाही, कारण मोठेच प्रॉब्लेम होते तिथं. ज्या वेळेला मी पहिलं मैदान घेतलं 51 रुपये त्यावेळेला आम्हाला बाहेरच्या मैदानाला दिलं, आणि आमच्या एका शेजारची मी गाडी घेऊन गेलेलो होतो. कारण फौजींच्या पण आम्ही ट्रायलीत जायचो, ट्रॅक्टर आणि ट्रॉयली, त्यातली माडपाचं साहित्य, बॅटरी, हे सगळं त्यातच 2 करणे, त्यातच आम्ही बसून जायचो आणि त्यातच मागायचो. कारण माणसं लोक जी होती त्यांनी जर सांगितलं ना की बाळा तुझ्या गाडीला मार खाला, ते लोक जायची, एवढी प्रामाणिक होती. त्यामुळे ते काय समालोचकावर असा लोड नव्हता की त्यांनी निर्णय दिला पाहिजे. चॅलेंज एकच, चॅलेंज सगळ्यात मोठं की आवाज लय मोठा काढायला लागायचा. कारण बॅटरी किती अँपियरची असेल, 40 अँपियरची, 60 अँपियरची, अशा बॅटऱ्या, आणि त्या बॅटऱ्यावर 2 माईक आणि 1 माईक आणि 2 करणे, ते मोठं चॅलेंज होतं तेव्हा. आता जर घरामध्ये संस्कार दिले जातात, त्या घरातला कुठलाही युवक असू दे, तिथं विकास जगदाळेच नाही, असंख्य आहेत असे युवक की त्यांनी कधी संस्काराशी तडजोड केली नाही. त्यामुळं ती लोक कधीच म्हणजे त्यांच्या प्रापंचिक जीवनात असू द्या किंवा व्यावहारिक जीवनात असू द्या कधीच अपयशी होणार नाहीत. समालोचकाच्या जर निदर्शनास काही गोष्टी आल्या किंवा तुम्ही बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आणून दिल्या तर समालोचकांना बोललं पाहिजे, परंतु लोकांनी समाधानी राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एका बैलाकडनं आपण अपेक्षा ठेवतो की ह्या बैलांना आज गट काढला पाहिजे, हो ठीक आहे, पण त्याला सांगता येतंय का मला असं होतंय त्यामुळे मी आज बाबा कमी पळालो. आणि सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्यांनीच करू जाणं बघून. कारण मी पण आज बैलगाडी क्षेत्रात आहे ना, तर मला पण असं वाटतं कधीतरी आपला बैल पळावा किंवा काय, परंतु ते बैल मालक होणं सोपं नाही. हो का, लय मोठं संचित आहे. जे बैल मालक आहेत ना, शेतकरी वर्ग जे आहे ना, त्यांचं लय मोठं संचित आहे. अहो साक्षात चालत्या बोलत्या नंदीची सेवा, महादेवाची सेवा, आणि तुम्ही त्यांच्या घरी जावा, त्यांच्या आई वडिलांची ती लोक सेवा करतायत, त्या नंदीची गोमातेचं संवर्धन करतायत. ह्याच्या व्यतिरिक्त संस्कृतीचा पालक मोठा कोण? शेतकरी राजा आणि आमचा बैलगाडी मालक. चॅलेंज शिवाय म्हणजे आव्हानाशिवाय जीवनच नाही. तुमच्या जीवनात आव्हान नसेल ना, नाही नाही नाही, मग तुम्हाला सहज काही गोष्टी मिळतील, त्या गोष्टीला लय सोबती असतात, पण जी कष्टाने मिळाली ती गोष्ट, आणि त्यासाठी संघर्ष पाहिजे. आणि सामान्य मालक तो फक्त सामान्य नावासाठी आपण म्हणतो, तो सामान्य नाही. तो काय बैलाला खायला घालत नाही, तो का बैलाला रतीब देत नाही, तो का बैलाला प्रेम लावत नाही, का जिव्हाळा देत नाही, काय देत नाही. तो सामान्य फक्त नावाचा सामान्य आहे. हो, त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही या बैलगाडी क्षेत्रात. मी 10 वेळा सांगेन, तो आम्ही म्हणजे समालोचक मंडळी, मी समालोचक आहे, मी समालोचक म्हणून एक चूक करतो ते सगळ्यांना सामान्य म्हणतो. अहो तो राजा माणूस आहे. आज मला एक सांगा, मोठे बैलगाडी मालक बैलांना वैरणच घालतात, रतीबच घालतात, प्रेमच देतात, जिव्हाळा देतात. तसं सामान्य म्हणजे आपल्यासारखा शेतकरी माणूस तो नाही का करतो. फक्त काय त्यांची बैल पळतात, पळत असताना ज्या काय प्रकारावर आता बैलगाडी क्षेत्र आहे म्हणजे वायदी प्रकारे, तिथं कुठेतरी आमचा हा शेतकरी मालक जरा कमी पडतोय. नाहीतर त्याची बैल पळतात का तर 100% पळतात. प्रवीण घाटेंनी त्यांचं नाव बकासूर असं नामकरण केलं, आणि खरोखर तो बकासूरगतच गाडी ओढायची, आणि तो आज महाराष्ट्राचा बकासूर, लाडका, एवढा म्हणजे बैल असा बैल होणे नाही परत. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर सर एका वर्षातच सरांचा जो बैलगाडीतला प्रवास आहे त्या महाराष्ट्रानं त्यांना दाखवून दिलं की बाबा निंबाळकर सर हा बैलगाडी क्षेत्रातला एक चालता बोलतं विद्यापीठ होतं. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणायचं, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणायचं. त्याला संघटनेची मीटिंग झाली त्यावेळेला सरांनी बऱ्यापैकी सगळे मुद्दे क्लिअर केलेले की शर्यत क्षेत्रात काय बदल झाला पाहिजे, बरोबर ना, हे मुद्दे क्लिअर केले. आणि त्यानंतर मला म्हणजे मत व्यक्त करायचं होतं म्हणून मला पुढे जाऊन थांबा म्हणले, आणि अवघानं मी माग असल्यामुळे सर म्हणले जास्त वेळ घेतला, आणि मला अजून ते आलं की अंगावर काटा येतो की सरांना एवढं सर आणि माफी मागणं, क्षमा मागणं, आणि सरांनी शिकवलं, सगळ्या बैलगाडी क्षेत्राला एक चांगला संदेश दिला. आणि एक प्रकारे चॅलेंज ऍक्सेप्ट करणारा माणूस होता ते, म्हणजे 100% रणजित सर निंबाळकर आणि चॅलेंज हे एका नाण्याच्या 2 बाजू होत्या.
चॅलेंज पण घ्यायचे आणि उद्या त्याच्याबरोबर पण पायऱ्या करायचे. असं नव्हतं की ते पायऱ्यात असं झालं म्हणून तसं, ते उद्या त्या पण पायऱ्यात पळायची. त्यामुळे ती व्यक्ती अशी या बैलगाडी क्षेत्रात होऊन गेली ना, रणजित सरांसारखे विचार आजपर्यंत बैलगाडी क्षेत्राला कुणीच दिले नाहीत. विचार खरंच त्या माणसानं, आणि सामान्यांच्या बद्दल अतिशय कळवळा असायचा. चांगले धडे हे बैलगाडी मालकांच्याकडनं मिळाले. खरंच कुठल्याही गोष्टीला खचून नाही जायचं, नवीन स्वप्न बघायचं. चला आज नाही, आज मार खाल्ला ना उद्याच, म्हणजे लढायचं कसं हे बैलगाडी मालकाकडनं शिकायला. आणि तेच आयुष्यामध्ये 100% सार्थक आहे. हे सूत्र जर आपण पाहिलं तर आपण सुद्धा आहे ना, कारण अपेक्षा सगळ्यांना आहे, आशा सगळ्यांना आहे, परंतु आशा नुसती अपेक्षा ठेवून काय चालत नाही, त्याला प्रयत्न पाहिजे. आणि हे बैलगाडी मालक सतत प्रयत्न करताना दिसतात. मग त्यांच्याकडनं एक ऊर्जा मिळते की बाबा काय नाही, प्रयत्न केल्यानंतर आज नाही उद्या तुम्हाला यश मिळत असतं. मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आता दहिवडीला आणि विकास सर आपल्याला भेटलेले आहेत. एक सुंदर असं समालोचन संपूर्ण महाराष्ट्रभर करतात आणि त्यांच्या आवाजाचे म्हणजे बरेचसे महाराष्ट्र अख्खा फॅन आहे असं म्हणावं लागेल. असे विकास सर जगदाळे आपल्याला भेटलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणताय सर, एवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव झालंय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगाल? बैलगाडी क्षेत्र हे माझ्यासाठी एक विद्यापीठ आहे. कारण या बैलगाडी क्षेत्राने जे काय दिलंय ना, मी कधी कल्पनाच केली नव्हती की एवढं मला म्हणजे नाव पण मिळेल आणि माझी आर्थिक सुबत्ता पण येईल. कारण यात बैलगाडी मालक जे आहेत ना, ते खरंच शेतकरी राजा, आणि शेतकरी राजाला बळीराजा म्हटलं जातं. राजा हा राजा आहे, त्या राजामुळेच आम्हाला पण चांगले दिवस आलेले आहेत, एवढं मी सांगेन. त्यात सुरुवात कधीपासून झाली की लहानपणीपासून, म्हणजे पूर्वीपासून तुम्ही, आता तुम्ही प्रोफेशनल म्हटलं शिक्षकच म्हणावं लागेल. MA BEd झालंय तुमचं इंग्लिश मधून. म्हटलं की ते म्हणजे शिक्षक या क्षेत्राकडे न जाता बैलगाडी क्षेत्राकडे आलाय तुम्ही. काय म्हणजे काय घडलं नेमकं? माझे ट्युशन चालू होते गावात. माझे सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूलला वगैरे अपॉइंटमेंट ही झालेली होती. परंतु तिथे गेल्यानंतर ते म्हणले की सुरुवातीला 1st to 5th स्टँडर्ड तुम्हाला टीचिंग करावं लागेल. तर म्हणलं आता मी 10वी पर्यंत, 10वीच्या पुढची पण मुलं शिकवतोय, आणि मला 1ली 2री 3री म्हणल्यानंतर जरा थोडं मी कन्फ्युज झालो. त्यांना म्हटलं मला काय हा जॉब नको, म्हणून मी क्लासेस चालू केले आणि जवळपास 14 वर्ष मी ट्युशन घेतले. ज्या ट्युशन मध्ये मला पहिल्याच वर्षी लय मोठं चॅलेंज मिळालं की कसं असतंय की प्रत्येक ट्युशन वाले स्वप्न असतं की हुशार विद्यार्थी आपल्याकडे आले पाहिजेत. तर मला एक हुशार विद्यार्थिनी मिळाली, पण तिच्या सोबत एक अतिशय गंड मुलगी मिळाली. पण शेवट ती ऑपॉर्च्युनिटी होती आणि ती चॅलेंज आम्ही घेतलं आणि ती मुलगी 90%च्या वर गेली. त्यावेळेला 90% म्हणजे नव्हतेच. आणि ही मुलगी, एक मुलगी होती, विषय होते 6-7, त्या 7 मधले मराठी हिंदी सुद्धा तिचा गेला, पण इंग्लिश सुटला. तो पण काटा सुटला, त्याला काही जास्त पडले नाही. 36 मध्ये पास आउट झाली. त्यावेळेला मला कळालं की बाबा ओके, आय एम ऑन राईट वे, मी एक चांगल्या मार्गावर आहे आणि मला हे चांगलं घडवायचं आहे. आणि मग त्यातनं क्लासेस घेत होतो. मग आमच्या गावामध्ये आजी माझी सैनिक सेवा संघ आहे, ज्याने श्री क्षेत्र धारनाथ महाराज मठ आहे आमच्या गावामध्ये, ज्याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी ती लोक काम करत होती, आजी माझी सैनिक सेवा संघ. मग कुठेतरी निधी उभा राहावा यासाठी गावातील बैलगाडी मालकाने, कारण आमच्या घरी बैल पळत नव्हता ना, काय तसला विषय आमच्या घरात नव्हताच, मीच पाहिला असेल बैलगाडीतला. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अशी मैदानं घेतल्यानंतर थोडे काय पैसे शिल्लक राहतात ते आपण या मठाच्या जीर्णोद्धारासाठी आपण वापरूया, म्हणून ती मैदानं घेत होती. मग त्यांना लक्षात आलं की बाहेर अलाउ सिंगला तेव्हा सुनील मोरे, प्रताप तात्या ही दोघच होती. मग त्यावेळेला ते म्हणले बाहेर पैसे हे करणार किंवा त्यांना बोलवण्यापेक्षा आपला हयांना नेऊया. बरं, ते मला म्हणले असं असं. म्हणलं मी एक दिवस येऊन बघतो, मला बाबा ते काम जमतंय का, मग आपण बघू. तर ते काम मला जमलं. आता बोलायचं, विद्यार्थ्या पुढे बोलत असताना थोडं स्टेज डेअरिंग असल्यामुळे तिथं मला जमलं आणि जमलं ते मग बाहेर लोक परत 1-2-3 वर्ष मी गावातलीच मैदानं फक्त करायला, मी कधीच बाहेर गेलो नाही, कारण मोठेच प्रॉब्लेम होते तिथं. ज्या वेळेला मी पहिलं मैदान घेतलं 51 रुपये त्यावेळेला आम्हाला बाहेरच्या मैदानाला दिलं. आणि आमच्या एका शेजारच्या जी मी गाडी घेऊन गेलेलो होतो, कारण फौजींच्या पण आम्ही ट्रायलीत जायचो
ट्रॅक्टर आणि ट्रॉली, त्यात ती मंडपाचं साहित्य, बॅटरी, हे सगळं त्यातच 2 करणे, त्यातच आणि बसून जायचं आणि त्यातच मागायचो. कारण मैदान गावाचं पाक 2-3 किलोमीटर लांब असायचं. पण तिथनं परत जी बाहेर बोलवायला लागली आणि जे प्रेम मिळायला लागलं, पण सुरुवातीला गावातनं बऱ्याच लोकांनी सांगितलं, सर तुम्ही बाबा ट्युशन म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहात, बैलगाडीचं नाद असा आहे तसा आहे. पण बैलगाडीच्या नादामध्ये मला जे बैलगाडी मालकांच्याकडनं प्रेम मिळालं आणि त्या नंदीबद्दल जी आपुलकी वाढायला लागली, म्हणजे खरं आहे का तर 100% हे खरं आहे, त्यामधनं हा इंटरेस्ट वाढत गेला. असं काय आम्हाला इतिहास नाही की आमच्या घरी बाबा बैल पळत होता किंवा काय, असं काय नाही. परंतु कालांतरानं आता जवळपास 17-18 वर्ष होत आली आम्ही त्यामध्ये आहे, तर त्यामुळे अभ्यास पण वाढला आणि त्यामुळे आम्हाला हे बैलगाडी शर्यत क्षेत्राचं समालोचन. नाहीतर पहिलं कसं कुठं शाळेचं कुठल्या ह्याच्या असेल तर कुठं तर लेक्चरला 1 तासभर बोलणं किंवा बरं ते कसं व्हायचं, पुढं मुलं असायची आणि मुलांना ज्या पद्धतीचं गायडन्स असायचं त्या पद्धतीचं आम्ही त्या शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळं मला ते जमायचं. आणि ते मग हे बैलगाडी क्षेत्रात आल्यामुळे ते मग थोडं जरा थांबवलं आणि इकडं थोडं पाय रोवलं. ऍज अ समालोचक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये काय चॅलेंजेस होते तुमच्या समोर, की डायरेक्ट तुम्ही शिक्षण क्षेत्रातून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेला आणि एवढी सर्व तुम्ही बैलगाडी मालक बघता, आधीच्या म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही म्हटलं 18 वर्ष झालं तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे, त्यावेळेस कॅमेराची सोय नसायची, काय नसायची, निर्णय वगैरे तुम्हाला पण कधी काळी द्यावे लागायचे, काय चॅलेंजेस असायचे? तसं म्हणा गेलं ना, समालोचकाला त्यावेळेला निर्णय द्यावे लागत नव्हते. पंच कमिटी होती ना, आपलातून होती, खरंच ती लोक होती ना पहिली, आणि त्या लोकांची लोक ऐकायची हो. म्हणजे आता पण लोक ऐकतात असं नाही, पण काही वेळेला काय होतं, स्वतःचा मी पणा येतो कधी कधी कामी की बाबा माझ्या भागात असताना असं का झालं. हे पहिलं नव्हतं. लोक ऐकायची बाबा तुझ्या गाडीनं मार खाल्लाय, तर परत त्याचा काही रिप्ले तरी होता का? नाहीच नव्हता. माझ्यासारख्यानं म्हणजे पंच लोक जी होती त्यांनी जर सांगितलं ना की बाळा तुझ्या गाडीनं मार खाल्लाय, ते लोक जायची, एवढी प्रामाणिक होती. त्यामुळं ते काय समालोचकावर असा लोड नव्हता की त्यांनी निर्णय दिला पाहिजे. चॅलेंज एकच, चॅलेंज सगळ्यात मोठं की आवाज लय मोठा काढायला लागायचा. कारण बॅटरी किती एम्पियरची असेल, 40 एम्पियरची, 60 एम्पियरची अशा बॅटऱ्या, आणि त्या बॅटऱ्यावर 2 माईक आणि 1 माईक आणि 2 करणे, ते मोठं चॅलेंज होतं तेव्हा. आता जरा आधुनिक सुविधेमुळे जरा आवाज हे भारदस्त यायला लागलेत, पण त्या काळातला आमचा आवाज आता राहिला नाही. आम्ही जर त्या काळातला आवाज ऐकला तर आता म्हणजे आवाज आमचे पण आता वेगवेगळ्या ट्रेनिंगला यायला लागलेले आहेत. सर आता तुमची परिस्थिती जरा व्यवस्थित आहे, म्हणजे समाधानी आहात तुम्ही, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे कठीण दिवस येऊन गेले आणि त्यावर तुम्ही स्वतःच्या जिद्दीनं मात केली, त्याबद्दल काय सांगा? मी एक सांगू का, ज्या घरामध्ये संस्कार दिले जातात त्या घरातला कुठलाही युवक असू दे, तिथं विकास जगदाळेच नाही, असंख्य आहेत असे युवक की त्यांनी कधी संस्काराशी तडजोड केली नाही. त्यामुळं ती लोक कधीच म्हणजे त्यांच्या प्रापंचिक जीवनात असू द्या किंवा व्यावहारिक जीवनात असू द्या कधीच अपयशी होणार नाहीत. कारण ज्या वेळेला बंदीचा काळ होता ना, त्यावेळेला पण वेगळी रोल करावी लागलीच ना, असं काय ना. त्यावेळेला समालोचन थोडं चालू होतं, परंतु वेळेप्रसंगी त्या कोरोनाच्या काळात ट्युशन बंद झाले. अक्षरशः MH11AY 4537 माझी ही आहे डिस्कवर गाडी, त्याच्यावरती कॅरेटच बांधलेले असायचे, भाजी विकायला लागले. तेव्हा पर्याय नाही, म्हणजे जिद्द म्हणाल ना तर एक आपल्याला एक कुठंतरी मग ते कौटुंबिक स्वास्थ्यासाठी असेल, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी असेल, काम हे करणं आणि ते प्रामाणिक करणं, ह्या उक्तीनं आपल्याला प्रेरित होऊन हे करायचंय. त्यामुळे आपल्याला कधी काय कमी पडणार नाही, कारण आपण दुसऱ्याचं कधी वाईट बघितलंच नाही. करायचं तर लय लांबचं राहिलं. आपल्याला जर दुसऱ्याचं चांगलं करायचं नसेल तर वाईट करायचं आपल्याला काहीच अधिकार नाही. मी बघितलं फॅमिली बाबत एक वेगळंच नातं आणि प्रेम असतंय सर्वांना, पण काय सांगाल म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रासोबत ते सुद्धा मेंटेन ठेवावं लागतं काय? म्हणजे तुम्हाला खरं एक सांगतो, कारण बैलगाडी क्षेत्राला मी घरातच पहिल्यांदा सांगितलंय, ज्या क्षेत्रानं मला ओळख दिली ना, म्हणजे कौटुंबिक मला आई वडिलांनी जन्म देणं किंवा बाकीच्या गोष्टी मला घडवणं, माझे आई वडील पारमार्थिक क्षेत्रातले दोघं माळकरी आहेत, त्यांची पुण्याई आहेच. त्याचबरोबर माझे एक मार्गदर्शक आहेत आमचे मोठे बंधू राम जगदाळे, अतिशय प्रामाणिक माणूस. त्यांच्या सानिध्यात आल्यामुळं मी लवकर स्टेजवर आलो की माणसानं कसं राहिलं पाहिजे समाजासोबत आणि काय दाखवलं पाहिजे आपल्या जे अंगे आहे ना,
मला ते अंगात घ्यायला जेवढा एक साधारण 5-6 वर्षाचा काळ लागला असता, परंतु राम जगदाळेंच्या मुलं जे त्यांना अनुभव आलं त्यांनी मला डायरेक्ट अनुभव सांगितला आणि अनुभव आल्यानंतर, कारण एक्सपिरियन्स इज बेटर टीचर. समालोचक म्हणून नुसतं बोलून उपयोग नसते की बाबा मनापासून आत, म्हणजे ते प्री प्लॅन काय करून चालत नाही, मनापासून ते मनातनं निघायला लागतात शब्द. काय सांगाल तुम्हाला एक सांगू का, समालोचन हे क्षेत्र ज्या पद्धतीनं बोललं जातं त्याच्या अगोदर तुम्हाला वागावं लागतं. आणि नुसतं बोलणारी आणि न वागणारी तसलं मला जमणार नाही. कारण आम्ही मोरे, आम्ही किंवा प्रताप तात्या आहेत किंवा बाबा अनेक किरण बिसे आहेत, रणजित आहेत, बरेच जण आता समालोचनक आहेत, सगळे आता समालोचन करतायत. पण मला जरा एक वेगळं काय वाटतं माहितीये का, समालोचन करत असताना म्हणजे बरेच जण आहेत की बाबा काही लोक, एकदा तर मी उपरोधिक बोलतो, कधी कधी आयरॉनिक बोलतो, उपहास बोलतो, पण नुसतं बोलून नाही, आपल्या अंगात ते गुण आले पाहिजेत, ते महत्वाचं आहे. आणि आमचे समालोचक आता म्हणजे बऱ्यापैकी सगळे समालोचक चांगलं काम करतायत, जेणेकरून या बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा आलेली आहे. आणि खरोखर मला समालोचकांच्या आणि सगळ्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. सगळे समालोचक ऍज अ टीचर व्हेरी गुड. ऍज अ समालोचक म्हणून एखाद्या मैदानात कुठला अन्याय झाला, काय झालं तर की तुमची पण तेवढी जबाबदारी असते. तर त्या जबाबदारीला बैलगाडी मालकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा कुठे अन्याय झालं तिथं बोललं पाहिजे. काय म्हणणं आहे ते? ऐका ना, बोलणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला बोलायला भाग पाडलाय. म्हणजे कसं बाबांनो, कुठेतरी अन्याय होतोय, सगळीकडे समालोचक लक्ष ठेवू शकत नाही, सगळीकडे समालोचक लक्ष ठेवू शकत नाही. पण समालोचकाच्या जर निदर्शनास काही गोष्टी आल्या किंवा तुम्ही बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आणून दिल्या तर समालोचकांना बोललं पाहिजे, आम्ही त्यावर बोलतो. पण ज्या वेळेला काही गोष्टी असतात की त्यावेळेला त्या गोष्टीवरती आपण लक्ष देत नाही, मग आणि डायरेक्ट आपण कुठल्या गोष्टीला, म्हणजे आता बरेच काही गोष्टी असतात की आता नवीन नियम आला की बाबा बैल डबल पावायचा नाही. आम्हाला कधी कधी स्टेजवरनं कळतं की हा डबल बैल निघालेला आहे, पण आम्ही त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही ना बाबा तुझा डबल बैल निघाला. म्हणजे कुठेतरी काहीतरी सीमा असतात, त्या सीमेनुसार आम्हाला काम करावं लागतं. आणि तो रोल खरंच चॅलेंजिंग रोल आहे, कारण समालोचकाला काही गोष्टी अतिशय म्हणजे काळजीपूर्वक बोलाव्या लागतात. एक जरी शब्द, कारण तुमच्याकडे माईक आहे आणि माईक असल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य नाही की तुम्ही काय पण बोलावं, बोललं पाहिजे पण व्यवहारानं बोललं पाहिजे. कारण हे बोलणं आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं राहतं ते कंट्रोलिक बोलावं, ते महत्वाचं आहे सगळ्यात. कारण स्वतःच्या जीभवर जो कंट्रोल ठेवेल तोच खरा पुढे जाणार या बैलगाडी वाणीवर ज्याचा कंट्रोल आहे, ज्याचा चांगला अभ्यास आहे. कधी कधी असं पण वाटतो की बाबांनो आपण बोलतोय, आता आम्ही कधी कधी बैलगाडी शहरी क्षेत्रामध्ये एकदम ग्रामीण भाषा बोलतो. तर आमचा कॉलेजचा ग्रुप आहे, म्हणजे ज्यावेळेला आम्ही MA ला BEd ला एकत्र होतो ते असतंय ना ग्रुप, तर त्यात म्हणजे माझी टिंगल केली जाते कारण मी टॉपर आहे, त्या क्लासचा टॉपर होतो. अरे तू असे शब्द बोलतो विकास, माझं क्षेत्र आहे ना त्यामध्ये जास्त शिकलेली लोक नाहीत, माझे ग्रामीण भागातली लोक आहेत. मग त्यांच्यासाठी मला ग्रामीण व्हायला लागलं, मग काय बिघडलं म्हणलं. आज म्हणलं तुम्ही शिक्षक झाला पण तुमची शिक्षकाची जी ही आहे त्यांच्यात तुमच्यात मी टॉपरतो, म्हणजे मी तुम्हाला म्हणू शकत नाही ना तुम्ही तुमची भाषा का सोडून आता पॉलिश लँग्वेज म्हणजे अर्बन लँग्वेज बोलताय, तुम्ही कशासाठी बोलत असाल. तर ते एक आपल्या व्यवसायाचा भाग आहे किंवा काय आहे, त्यानुसार मी बदलत गेलो आणि मला ग्रामीण भाषेविषयी खूप आवड आहे आणि त्यानुसार मी समालोचन करतो. पूर्वीचे दिवस बैलगाडी क्षेत्रातले म्हणजे 17-18 वर्षापूर्वी आणि आत्ताच काय बदल घडलेत नेमके, काय वाटतंय? त्यावेळेला आहे ना 3 तिथं 4 गाड्या पळायच्या, 15 तिथं 16 गट, ते पण कटाकटी व्हायचे आणि त्यात समाधान मोठं होतो. मग आत्ताचा माणूस आहे आधुनिक काळात 21व्या शतकातला जो माणूस आहे ना त्याच्या डिक्शनरीमध्ये समाधान हा शब्दच नाही. कारण का कोणास ठाऊक असं झालंय मला काही समजत नाही, परंतु लोकांनी समाधानी राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एका बैलाकडनं आपण अपेक्षा ठेवतो की ह्या बैलांना आज गट काढला पाहिजे, हो ठीक आहे, पण त्याला सांगता येतंय का मला असं होतंय त्यामुळे मी आज बाबा कमी पळालो. एक आणि सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्यांनीच करू जाणं म्हणून, कारण मी पण आज बैलगाडी क्षेत्रात आहे ना, तर मला पण असं वाटतं कधीतरी आपला बैल पळावा किंवा काय, परंतु ते बैल मालक होणं सोपं नाही.
खूप त्याला स्ट्रगल आहे. तुझ्याकडे स्वतःचा बैल आहे का म्हणजे? नाही बैल नाहीये. माझ्या घरी 2 ते 3 म्हशी आहेत आणि एक गाई आहे कालवड. तुम्ही एकदा मला वाटतं टाकली रानू नाव रानू नावाची. बैल का नाही म्हणजे आता तुम्ही आता इच्छा निर्माण होतेच ना बाबा की ऐका ना, हे सगळे आहेत ते आपलेच आहेत. हा आणि दुसरी गोष्ट मी आता तुम्ही म्हणा आता काही गोष्टीला आता आपण बघतोय की बैलगाडीच्या समालोचकाला वेळ हा कमी मिळतोय. सकाळी लवकर जायला लागतंय, संध्याकाळी यायचं टायमिंग नसतंय किंवा आपल्याकडे म्हणजे आपल्या गोट्याकडे जायला टाइम नाही. तो बैल जर मी घेतला तर एक तर आमचे चुलते किंवा वडील सांभाळणार. त्यांची वय आता नाही म्हणलं तर माझ्या वडिलांचं वय 65 आहे. म्हणजे त्यांना ते हिसके दचके आणि उगाच आपण त्यांना त्रास देण्यात काही मजा नाही. आणि स्वतः मी ज्या वेळेला माझ्याकडनं बाबांनो काय मला वाटेल आता समालोचन क्षेत्रात आपण थांबलं पाहिजे त्यावेळेला मी निवांत तेव्हा बैल घेईन. लय काय नाही पण 1-2 वर्ष तरी ते एक तर सुरुवातच करू नये असं वाटतंय. कारण बैलगाडी मालक होणं त्याला लय मोठी पुण्याई लागते. बैलाचा मालक होणं त्याला लय मोठी पुण्याई लागते. त्यातनं अजून मी अलिप्तच आहे. फक्त एक सगळ्यांची बैलही माझी आहे ती नंदी आहे एवढी पाहून आहे. एक प्रकारे बैलगाडी मालक सर्वच म्हटलं की बैल घेऊन येतात, त्यांची सांभाळ करतात, म्हणजे पोटच्या पोराप्रमाणे त्याला जपतात. 100% एक प्रकारचं समाधान दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरती की बाबा आपल्याकडे बैल आहे आणि आपण त्या नंदीची सेवा करतोय. त्याबद्दल काय म्हणणं आहे? तुम्हाला एक सांगू का, लय मोठं संचित आहे. जे बैल मालक आहेत ना, शेतकरी वर्ग जे आहे ना, त्यांचं लय मोठं संचित आहे. अहो साक्षात चालत्या बोलत्या नंदीची सेवा, महादेवाची सेवा. आणि तुम्ही त्यांच्या घरी जावा, त्यांच्या आई वडिलांची ती लोक सेवा करतायत, त्या नंदीची गोमातेचं संवर्धन करतायत. ह्याच्या व्यतिरिक्त संस्कृतीचा पालक मोठा कोण? शेतकरी राजा आणि आमचा बैलगाडी मालक. ह्याच्या व्यतिरिक्त संस्कृती धर्म जर टिकवायचा असेल ना, खरोखर या बैलगाडी मालकांच्याकडे बघा. सर तुम्ही बंदीचा काळ पण बघितलाय. हो. फार वाईट दिवस होते बैलगाडी क्षेत्रासाठी आणि बरेचसे कतली वगैरे गायांच्या वगैरे भरपूर म्हणजे वाढलेल्या त्या काळामध्ये. तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे तुम्हाला एक सांगतो की बाबांनो ज्या कत्तल वाढल्या, कारण जो पश्चिम भाग आहे आपण आर्थिक सुबत्तेपासून दूर आहोत. म्हणजे मस्त कुटुंबाला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा, कारण भारताची अर्थव्यवस्था ही 71 म्हणजे साधारण 72% आसपास ही शेतीवरती अवलंबून आहे. आपण म्हणजे ज्या वेळेला मग आम्ही शिक्षकी पेशेत येतो मग आमचं टक्केवारी चालू होतं. तर त्याला जोडधंदा हा दुग्ध व्यवसाय आहे. परंतु भाकड काळ जास्त असल्यामुळे जनावरांचा कतलीला जास्त जनावरं गेली. मग त्यामध्ये बाबानो मग बैलांचं काय झालं की आम्ही बोलता बोलायचं सुद्धा की कधी काळ असा येईल की बैला चित्रात दाखवावं लागेल. ट्रॅक्टरने शेती व्हायला लागली. परंतु शेतकरी आज पण असे शेतकरी आहेत की त्यांनी खरोखर बैल जोपासली. पुणे भाग, सातारा भाग, सांगली भाग या लोकांनी खरोखर त्या बैलाला न्याय दिला आणि तीच लोक आहेत की ज्यांच्यामुळे हा बैल टिकून राहिला. आता तुम्ही बघत असाल बघा आता परवा कालच बेंदूर झाला, महाराष्ट्रीयन बेंदूर झाला. तो एकच दिवस आहे शेतकऱ्याला दिवाळी साजरा करायचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बेंदराचं किंवा पोळ्याचं नियोजन लोक करतात. समाधान आहे आणि ते तो जल्लोष तो ते उत्साहच वेगळा. आणि खरं सांगतो नंदीवर प्रेम जो करतो आणि शेवट आज ना उद्या जे आपण करतोय त्याचं इनडायरेक्ट काम चालू असतं, पुढं वर चालू असतं. मी जर चांगलं केलं तर तुमच्या वाट्याला चांगलं द्यायचं काम त्याच आहे. मी जर वाईट करत बसलो तर माझ्या वाट्याला वाईटच येणार. कारण हितच करायचे हितच करायचे उपरवाला शब्द नाही माणसाने किती मी जरी म्हणलं ना आज मी हे करतोय ना, पण माझा हेतू काय आहे हे चांगलं, फक्त कोणाच्या यातनं वाईट नाही झालं पाहिजे. मी जर समजा मी म्हणलं तुमचं वाईट करून मला चांगलं करायचंय नाही हो, आणि मी चांगलं आहे सांगायला तुम्ही वाईट आहे म्हणायची काय गरज नाही. मी चांगलं आहे हे माझं मला कामातनच दाखवून द्यावं लागेल. मला म्हणायला येणार नाही की बाबांनो त्याच्यापेक्षा मी का चांगला आहे, मी का अति चांगला आहे. नाही, हे तुम्ही तुमच्या कामातनं दाखवा. नक्कीच तुम्हाला देव तुमच्या पाठीमागे. सर मैदानात तुम्ही जाता आता काही वेळेस भरपूर गट होतात, म्हणजे नोंदीला पण काही मैदानात उशीर होतो. तर अशा वेळेस मैदान लवकरात लवकर संपवण्याचं चॅलेंज असते एक डोक्यामध्ये. ती परिस्थिती एक प्रकारची अवघडच म्हणावं लागते. पण ते कशा पद्धतीनं म्हणजे चॅलेंज ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे बैलगाडी क्षेत्रात आणि ते पूर्णरित्या संपन्न करणं ते त्यापेक्षा अजून महत्वाचं आहे. काय मला एक सांगू का,
चॅलेंज शिवाय म्हणजे आव्हानाशिवाय जीवनच हा. नाही. तुमच्या जीवनात आव्हान नसेल ना, नाही 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 मग तुम्हाला सहज काही गोष्टी मिळतील या, त्या गोष्टीला लई सोबती असतात, पण जी कष्टानं मिळाली ती गोष्ट आणि त्यासाठी संघर्ष पाहिजे. चॅलेंज आहे का तर आहे. उद्या सुद्धा आम्ही म्हणतो अहो 25 गटाचं चॅलेंज लय होत होतं पहिलं मैदान पूर्ण करायला, कारण लोक म्हणजे खेळ हा खेळाच्या पद्धतीनं बदलत गेला. आज 100 गट सुद्धा होता दिवसाला, कारण का तर लोक तेवढी ऍडव्हान्स झाली, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली. त्यामुळं उद्याचं आजच लॉट डिक्लेअर झाले, त्यामुळे लोकांना पण कळायला लागलं मैदानात आपण किती वाजता जायला पाहिजे काय, आणि ते व्हायला लागलं ना, सहज सोपं व्हायला लागलं. ती लॉटची सिस्टीम चांगली आहे का? अतिशय चांगले, अतिशय चांगले. बर. फक्त काय आहे की लॉट हे कुठल्याही कमिटीनं असू देत आदल्या दिवशी डिक्लेअर करावे. ऑफलाईन म्हणजे ऑन फील्ड म्हणजे मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी नोंदच घेऊ नये, कारण बहुतांशी शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसायात जोडधंदा आहे आणि ते दुधाचे म्हणजे गुरं असतील, जनावर असतील, त्यांचे वैरण काढी, त्यांचं धारा पाणी. आणि तुम्हाला खरं सांगू का, आमचे बैलगाडी मालक येतात तरी येतात की काय नाही माझा बैल पावायचं म्हणलं मला जावं लागतं 7 वाजता, पण त्यांच्या कोणी पत्नी असतील, त्यांच्या कोणी आई वडील असतील, त्या घरच्यांना लोड पडतोय तो. त्यामुळे मला असं वाटतंय की प्रत्येक आयोजकांनी हे आदल्या दिवशी लॉट डिक्लेअर करावे, जेणेकरून सगळेजण त्यांचे काम करून येतील. सर आता रॅपिड फायर खेळूयात आपण जरा. तुमच्या सर्वात आवडीचा बैल कोणता? म्हणजे आता पण 18 वर्ष तुम्ही हे बैलगाडी क्षेत्र बघताय, तुमच्या आवडीचा बैल कोणता? मला 2 बैल आवडायची आणि त्या बैलांची गाडी पण खूप आवडायची. ते म्हणजे नितीन आबा शेवाळे यांचा राजा आणि शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या. ब्लॅक अँड व्हाईटची गाडी पळायची, अजून सुद्धा ती ध्यानात येते. त्याच्यावर चिवळा ड्रायव्हर असायचा, तो पण ध्यानात येतो. म्हणजे त्या बैलांनी इतकं कमवलं त्या काळात. पहिला म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला सर्वात पहिला मोठा व्यवहार जर कुठला असेल तर तो शेवाळ्याबांचा राजा आणि जातीतला बैल. आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं, तो एकांचा म्हणजे आमच्या पाहुण्यातलाच आहे राजा, आमच्या मामांचाच कोण होता, पण त्यानं कधीच आम्हाला नाराज नाही केलं बैल विकल्यानंतर सुद्धा. म्हणजे एवढी जबरदस्त जोडी पळायची. हा जबरदस्त, म्हणजे त्यांनी फार हेच केलं. आणि सुनील मोरे सरकार नेहमी म्हणायचे कुमारी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसरकरांचा राजासारखा मैदानावर राज करणारा राजा मैदानात दाखल झाला. ते ऐकताना असं तरारून जायचं आणि ते मोरेंच्याकडनंच ऐकावं त्यांच्या भारदस्त आवाजामध्ये. ते आठवणी आहेत. हा म्हणजे जे आहे ना, मोरेंचा आवाज हा आवाज आहे, उगाच महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणत नाहीत. आणि खरंच ती त्यांची पदवी आहे, कारण त्यांचा आवाज आणि त्यांची जी क्लॅरिटी आहे म्हणजे त्याला तोडच नाही कुठं. सगळ्यात आत्ता जास्त पळणारा बैल कोणता? आत्ता सध्या बैल पळतात त्यामध्ये. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळी बैल चांगली पळतात, म्हणजे कोणाची असू दे ती बैल चांगली पळतात. फक्त बैल मालकाने त्याचं नियोजन त्याच्या समकालीन बैला बरोबर करावं किंवा सम पाळणाऱ्या बैला बरोबर करावं. नाहीतर आज म्हणजे पायऱ्यामध्ये जरा थोडी तफावत दिसते. एक बैल पाळणारा असला तर दुसरा पळत नाही, असं काय म्हणजे बैलांना पैरेच होत नाहीत मुळात. तर पैरे करताना अशी गोष्ट लक्षात घ्यावी की पाळणाऱ्या बैलाला बैल द्यावा, मग त्यामध्ये काही पण असू द्या, त्याचा बैल पळतोय ना तर मला बैल द्यावा लागतो, मग माझा पण पाळणार आहे. फक्त एक नावातल्या नावात जर पळत राहिला तर मग सामान्यांना खेळ म्हणून खेळाकडे सामान्य बघत. तर सर्वसामान्य आहे तर हे बैलगाडी क्षेत्र आहे 100%. तर अवघड आहे 100%. अहो म्हणूनच सांगितलं काय, सामान्य मालक आल्याशिवाय, आणि सामान्य मालक तो फक्त सामान्य नावासाठी आपण म्हणतो, तो सामान्य नाही. तो काय बैलाला खायला घालत नाही, तो का बैलाला रतीब देत नाही, तो का बैलाला प्रेम लावत नाही, का जिव्हाळा देत नाही, काय देत नाही. तो सामान्य फक्त नावाचा सामान्य आहे. हो, त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही या बैलगाडी क्षेत्रात. मी 10 वेळा सांगेन तो आम्ही म्हणजे समालोचक मंडळी, मी समालोचक आहे, मी समालोचक म्हणून एक चूक करतो ते सगळ्यांना सामान्य म्हणतो. अहो तो राजा माणूस आहे. आज मला एक सांगा, मोठे बैलगाडी मालक बैलांना वैरणच घालतात, रतीबच घालतात, प्रेमच देतात, जिव्हाळा देतात. तसं सामान्य म्हणजे आपल्यासारखा शेतकरी माणूस तो नाही का करतो. फक्त काय त्यांची बैल पळतात, पळत असताना ज्या काय प्रकारावर आता बैलगाडी क्षेत्र आहे म्हणजे वायदी प्रकारे, तिथं कुठेतरी आमचा हा शेतकरी मालक जरा कमी पडतोय. नाहीतर त्याची बैल पळतात का तर 100% पळतात.
आर्थिक स्वरूपात जरा थोडस हे होते नाही, आपला भाग हा आर्थिक सोबतीच्या माध्यमातून थोडा मागास आहे. म्हणजे त्यामुळं कुठेतरी माग राहते, नाही असं नाही. कारण एका मैदानाला जरी 5,000 खर्च करायचा म्हणला तरी काही गोष्टीतनं त्याला काटछाट करायला लागते. म्हणजे जर समजा उद्या माझ्या मुलाची शाळेची फी भरायची आहे तरी एखाद्या वेळेला तो थांबतो का, तर हे मैदानात जर माझ्या बैलाला चांगला पायरा झाला, चांगलं काय झालं, उद्या चांगलं नाव होईल, 1,00,000 रुपये 5-50 हजार वाढतील, ह्यासाठी शेतकरी एक प्रकारचा वेगळाच म्हणजे त्यासाठी जी पेरणी करतो या ती. पण कधी कधी मी बघितलं की मुलांना काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत अपूर्ण करतात. पण मला एक म्हणायचंय, जेवढे आपले बैलगाडी मालक आहेत, फक्त एक मुलांना शिकवा, मुलांना संस्कार द्या, तुम्ही तुमचं नाव जोपासा, परंतु पुढची पिढी ही आपल्याला अधिक सुदृढ बनवायसाठी आपल्याला थोडं मुलांच्या बाबतीत आणि येणाऱ्या पिढीबाबत थोडं जागरूक राहावं लागेल. कारण मी शिक्षक आहे, मला माहिती आहे मुलं जर घडली नाही तर मग पुढं आपलं काय आहे. आता काय होतं की ज्या दिवशी बैलगाडीचा दिवस असेल त्या दिवशी मुलं उठतात, डायरेक्ट आपलं बैलगाडी अड्ड्यावर जातात. नाही, त्याही मुलांना मी कॉलेज सांगेन. बुडवतात, शाळा बुडवतात. त्या मुलांना पण मी सांगेन की कुणी पण असू द्या, तिथं माझा जरी मुलगा असला तरी मी त्याला हेच सांगेन, जे काय करायचे ना ते योग्य वेळ आल्यानंतर करावं. कारण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेतच चांगल्या दिसतात, बरोबर ना. बेंद्रालाच बैलाची सजावट करतात लोक, कारण काही शेतकरी आमचे आहेत की कंटिन्यू बैलाच्या गाड्यात चाळ पण ठेवतात, तसं बेंद्राला ठेवतात तसा. परंतु पोरांनी म्हणजे जी आपली आता शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांनी अगोदर कुठेतरी करिअर करावं. कारण आताचं युग स्पर्धेचं युग आहे आणि चांगल्या नीतिमत्तेने, चांगल्या संस्काराने, कोणाचं वाईट न करता, कोणाला न दुखवता 4 पैसे कमवावेत, व्यवसाय करावा, आई वडिलांना हातभार करावा आणि मग या क्षेत्राकडे तुम्ही या. ते पण गरज असेल तर तसं काही इकडं यावंच असं काही नाही. कारण नाद हा लोकांनी टिकवलेला आहे आणि ग्रामीण भागातले लोक टिकवत आहेत. फक्त एक पुढच्या पिढीबद्दल जरा थोडी आत्मीयता वाटायला लागली की ही पिढी कुठंतरी बरकतच चालली आहे. सर, समालोचकांवर काही थोडेफार आरोप होतात की बाबा सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील तर त्यांची नावं कुठं पुकारली जात नाहीत, असं निदर्शनात काय काय मैदान आमच्या कानावर आल्यानंतर गेली आम्ही आता 10 मैदान झालं, कुठलीही बैल खाली 10 गटात जातात, 8 गटात जातात. आम्ही नाव घेत नाही. गट काढल्यानंतर जेवढं आमच्या नॉलेजनं आम्हाला माहित आहे तेवढं आम्ही नावं घेतोय आणि थांबलोय आम्ही पण. कारण काय झालं, जो प्रकार झाला की नाव घेतलं म्हणजे, कारण समालोचन हे क्षेत्र असं आहे, एखाद्याला एका रात्रीत सह्याद्रीच्या पर्वतावर बसवणार आम्ही हो. पण मी आता तुम्हाला म्हणलं सामान्य हा नावाचा आहे हो, त्याच्यासारखा राजा कोण नाही. मी तुम्हाला काय म्हणलं मगाशीच, मी एक गोष्ट क्लिअर केली की मोठे बैलगाडी मालक पण बैल सांभाळताना त्याला चारा रतीब जे घालतात ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सामान्य बैलगाडी मालक घालतात. अहो 4-4 5-5 प्रकारे 5 वेळा जर बैलाला वैरण असेल ना तर 5 वेळा वेगळे वैरण घालणारा हा आमचा शेतकरी सामान्य बैलगाडी मालकच आहे, बरोबर ना. बाकी तुम्ही मुंबईला जावा, पुण्याला जावा, 2 प्रकारची, एक वाळकी कुट्टी आणि एक ओली कुट्टी, ह्याच्या व्यतिरिक्त कोण काय खायला घालत नाही. रतीब वगैरे आहे, पण म्हणजे ते काय आरोपाचा नाही विषय हा की बाबांनो ते असे करतील ते तसे, असं नाही. परंतु सामान्य आणि मोठे हे तेच करतात जेवढा बैलाला जीव. अहो कुटुंबातली लोक पण जीव वाढायला लावतात त्याला, म्हणजे लहान मुलं असू द्या, आई वडील असू द्या, लय मोठं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बैलावर प्रेम करणारा आळशीच असत. बैलावर प्रेम करणं हे सगळ्यांचं काम आहे, कोण करत नाही असा एखादा आळशी गावला आपल्याला. सर, काल तुम्ही बकासूरच्या मुलाखत याला पण होता मिरवणुकीला बापूने. काय म्हणजे काय प्रचंड गर्दी आणि काय कमवलंय त्या नंदीनं, महादेवाच्या नंदीने. तुम्हाला सांगू का, असा एखादाच असतो ज्याला एक टच असतो, म्हणजे गोल्डन टच असतो त्याला. त्यातला हा एक बकासूर आहे की ज्या बकासूरनं या बैलगाडी क्षेत्राला एक अहो त्याचं नाव सरपंच, पण एवढा तो ओढत होता म्हणजे गाडी प्रत्येक मैदानात. त्याचे सुरुवातीचे पहिरे बघितले तर तुम्ही म्हणाल की कसं काय, तर तेव्हा तो इतका ओढायचा. आमचे समालोचक पुणे जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ख्याती आहे ते प्रवीण घाटेंनी त्यांचं नाव बकासूर असं नामकरण केलं आणि खरोखर तो बकासूर गतच गाडी ओढायचा. आणि तो आज महाराष्ट्राचा बकासूर, लाडका, एवढा म्हणजे बैल असा बैल होणे नाही परत. गावठी बैल आहे आणि पण
एक जबरदस्त स्पीड म्हणावं लागेल, काय सांगाल म्हणजे तुम्हाला एक सांगू का, तो बैल गावठी हा पुढच्या तोंडाच्या माठावर, परंतु मागची जर रचना बघितली ना, खिलार बैलाचीच रचना आहे त्याची. तुम्ही बारकाईनं त्याचा एक लक्ष द्या, फक्त तोंड आणि चेहरा त्याच्यावरच तो जरा फक्त आपल्याला वाटतो की तो गावठी आहे म्हणून. आणि आता तो गावठी म्हणायचाच नाही. आणि गावठी असला का काय असला काय, बैल नंदी हा नंदी आहे ना, त्यात काय तुझा भाव करायचा आहे. आणि त्याला महत्वाचा विषय आहे की तो पळतोय म्हणजे असा पळतोय आज ज्याला काय कळत नाही त्याच्या पण तोंडावर नाव आहे बकासूर. म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रालाच एक प्रकारे ग्लॅमर प्राप्त करून दिलं म्हणावं लागेल 100%. ग्लॅमर बैलगाडी क्षेत्राला पहिल्यापासूनच आहे, 100% आहे. कारण हे बैलगाडी क्षेत्राला ग्लॅमर पहिल्यापासूनच आहे, परंपरा आहे, सगळं आहे. हा ट्रॅडिशनल खेळ आहे, परंपरेचा खेळ आहे. पण ह्यात बदल होत गेले. पण ह्या बैलानं आणि आता तुम्ही मीडियानं जो बैल पोहोचवला सगळीकडे, त्यामुळे एक वेगळंच ग्लॅमर आलं. काल बकासूरला बघायला त्या कोरेगावात ट्रॅफिक म्हणजे त्यांना हे करावं लागलं. मित्रांनो, सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्या. आपण आता पुसेगावातनं पुढे चाललोय बघा. काल म्हणजे एक वेगळाच अनुभव होता म्हणावं लागेल. कारण एवढं ट्रॅफिक म्हणजे गाड्या भरपूर जमलेल्या. खरं आहे ना. अहो, आणि महत्वाचं एवढ्या ह्याच्यात तो बैल आला बैलाला पण एवढं अख्खं कोरेगाव फिरला. अहो, कोरेगावची माती आमची पावन झाल्या असा बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून त्याला आता संबोधलं. तो बकासूर तिथं आला. सर, आता आपण पाहताय की बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं वळण लागायला लागले. की आता जो प्रकार घडला म्हणजे एक दुर्दैवी प्रकार घडला, तो घडायला नव्हता पाहिजे होता. बरोबर. काय सांगाल म्हणजे त्याबद्दल एक आपल्याला बोलणारं व्यक्तिमत्व आज बैलगाडी क्षेत्रातून हरपले, रोखोक बोलणार निर्भीड व्यक्तिमत्व. काय सांगाल निंबाळकर सरांचं असं झालं, काय सांगाल त्याबद्दल? सरांच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर सर एका वर्षातच सरांचा जो बैलगाडीतला प्रवास आहे त्या महाराष्ट्रानं त्यांना दाखवून दिलं की बाबा निंबाळकर सर हा बैलगाडी क्षेत्रातला एक चालता बोलतं विद्यापीठ होतं. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणायचं, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणायचं. फक्त हा असा दुर्दैवी त्यांचा अंत नव्हता व्हायला पाहिजे होता. म्हणजे ते एक जे काय झालं असेल त्या ज्या दोघात झालं म्हणजे गौतम बाया काकडे आणि रणजित सर निंबाळकर, फक्त शेवट हा व्हायला नव्हता पाहिजे होता. कसं का असं ना. आणि कारण ह्या बैलगाडी क्षेत्रानं आज लय मोठं प्रेम तयार केलं हो. कारण बैलगाडी क्षेत्रात कधी असं झालं नाही. कारण बैल एक पोहतो सांगलीचा, एक पोहतो पुण्याच्या, दोघं एकत्र येतात. आज मरसोर माणसं तुम्ही आम्ही कधी एकत्र आलो नसतो ना. तुम्हाला विकास सर कळाला असता ना तुम्ही मला कळाला असता. पण आज या बैलगाडी क्षेत्रामुळेच आपण एकत्र आलो. पण त्यामध्ये प्रेम दिलं जातं. पण इथं जो आत्ता प्रकार झाला तो फार निंदनीय झाला. आणि निंदनीय म्हणण्यापेक्षा हा असा प्रकार व्हायलाच नव्हता पाहिजे होता. तुमच्या काय आठवणी आहेत सरांचे? म्हणजे कधी आता मला वाटतंय हे आपली संघटनेची मीटिंग झाली त्यामध्ये पण सर बोलत होते. विकास सर तुमचा जास्त वेळ नाही घेतला असं मला अजून सरांचं बोलणं आठवत नाही. इतके म्हणजे ज्या वेळेला संघटनेची मीटिंग झाली त्यावेळेला सरांनी बऱ्यापैकी सगळे मुद्दे क्लिअर केलेले की शर्यत क्षेत्रात काय बदल झाला पाहिजे. बरोबर ना. हे मुद्दे क्लिअर केले आणि त्यानंतर मला म्हणजे मत व्यक्त करायचं होतं म्हणून मला पुढे जाऊन थांबा म्हणले. आणि अवघानं मी माग असल्यामुळे सर म्हणले जास्त वेळ घेतला. आणि मला अजून ते आलं की अंगावर काटा येतो की सरांना एवढं सर आणि माफी मागणं, क्षमा मागणं. आणि सरांनी शिकवलं, सगळ्या बैलगाडी क्षेत्राला एक चांगला संदेश दिला. आणि एक प्रकारे चॅलेंज ऍक्सेप्ट करणारा माणूस होता म्हणजे 100%. रणजित सर निंबाळकर आणि चॅलेंज हे एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. चॅलेंज पण घ्यायचे आणि उद्या त्याच्या बरोबर पण पायऱ्या करायचे. असं नव्हतं की ते पायऱ्यात असं झालं म्हणून तसं, ते उद्या त्या पण पायऱ्यात पाळायची. त्यामुळे ती व्यक्ती अशी या बैलगाडी क्षेत्रात होऊन गेली ना. रणजित सरांसारखे विचार आजपर्यंत बैलगाडी क्षेत्राला कुणीच दिले नाहीत. विचार खरंच त्या माणसानं आणि सामान्यांच्या बद्दल अतिशय कळवळा असायचा. आणि मोकळ्या मनाने म्हणायचे. कधी कोणाच्या म्हणजे माणसं 2-3 पद्धतीची असतात. कोण हेतू ठेवून मनात काम करतो, कोण निर्हेतू काम करतो, कोणाला काहीच अपेक्षा नसते तरी पण काम करत असतो. सरांना काहीच अपेक्षा नव्हती पण
काम हे चांगलं झालं पाहिजे किंवा हे जे झालं ते चुकीचं आहे हे मानण्याची ताकद त्या माणसामध्ये होती. तेच महत्वाचं आहे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि सर आता तुम्ही भरपूर वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात. एक प्रकारे लाईफ चेंज झाली म्हणावं लागेल, कारण समालोचक जेव्हापासून झालाय आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये एंट्री घेतली तेव्हापासून काय म्हणजे बदल काय घडले आयुष्यामध्ये? आयुष्यामध्ये बदल घडले ते पहिला बदल आहे विकास जगदाळे नाव. मला जे नाव मिळालं, मला घरच्याने म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या आत्याने नाव ठेवलं असेल विकास, पण विकास जगदाळे सर हे नाव बैलगाडी क्षेत्रानं दिलं. आणि ती ओळख जी दिली ना ते मला वाटतं मी 7 जन्मात कमावली नसती एवढी ओळख त्यांनी म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात. शिक्षक असता तर तेवढी ओळख झाली असती. शिक्षक असतो तर 4 गावात बदली झाली असती आता फक्त, आणि संस्थेतच फिरलो असतो. आणि लय झालं तर एक अक्षी ओळख असते. तुम्हाला माहिती आहे इंग्लिशचा शिक्षक म्हणल्यानंतर लय प्रेमानं त्याला प्रेम दिलं जातं इंग्लिशच्या शिक्षकाला मुलांच्याकडं. इंग्लिश आणि गणितचा शिक्षक म्हणलं की सगळ्यात जास्त प्रेम त्याच याच्यावर म्हणजे आम्ही पण त्या स्टेज मधून आलोय. आम्ही विद्यार्थी होतोच की हो. म्हणजे विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त जे सोपे विषय असतात त्या विषयाच्या शिक्षकावर लय प्रेम असतं. इंग्लिश आणि गणित नुसतं प्रार्थनेला इंग्लिशचा शिक्षक नाही दिसला तरी आम्ही लय जोरात प्रार्थना म्हणायचो. आनंद व्हायचा ना, आज बाबा मार नाही, आज बाबा हे नाही. गणितचा शिक्षक प्रार्थनेला दिसला आले का आज दांडीवर व्हायचं वाटतं मग ती प्रार्थना बरंच जोरात म्हणायचो आम्ही. बरं वाटायचं एक म्हणजे आनंद व्हायचा इंग्लिश आणि गणितच्या शिक्षकांच्या बद्दल. त्यामुळं मला असं वाटतं की मी त्यातनं वाचलो आणि मला हे क्षेत्र मिळालं आणि त्या क्षेत्रानं माझा सर्वांगीण विकास केला. फक्त नावाचा नाही ना काय नाही, मला आर्थिक सुबत्ता दिली. कारण माझी परिस्थिती अजून हालाकीचीच आहे. मी भाड्याच्याच घरात राहतो, पण 1-2 वर्षानं होईल माझं सुद्धा घर होईल. पण जी मी आता साधारणतः 2024 चाललंय, 25-26 पर्यंत माझ्या घराचं मी स्वप्न ठेवलं की ते पूर्ण होईल. ते कदाचित मला 2030-35 ला बघावं लागलं असतं, पण या क्षेत्रामुळे लवकरात लवकर होईल सगळ्यांच्या आशीर्वादानं. बैलगाडी क्षेत्रामुळे भरपूर काही धडे मिळाले की बाबा इथं लाईफ मध्ये पण आपल्याला ते उपयोगी पडतात. 100% तुम्हाला एक सांगू का, ह्याच्यात तुम्ही आता जे वाक्य बोलला ना की बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काही जीवनाचे धडे मिळाले, तर सगळ्यात चांगले धडे हे बैलगाडी मालकांच्याकडनं मिळाले. खरंच कुठल्याही गोष्टीला खचून नाही जायचं, नवीन स्वप्न बघायचं. चला आज नाही, आज मार खाल्ला ना उद्याच की, म्हणजे लढायचं कसं हे बैलगाडी मालकाकडनं शिकायला. आणि तेच आयुष्यामध्ये 100% सार्थक. हे सूत्र जर आपण पाहिलं तर आपण सुद्धा आहे ना, कारण अपेक्षा सगळ्यांना आहे, आशा सगळ्यांना आहे, परंतु आशा नुसती अपेक्षा ठेवून काय चालत नाही, त्याला प्रयत्न पाहिजे. आणि हे बैलगाडी मालक सतत प्रयत्न करताना दिसतात. मग त्यांच्याकडनं एक ऊर्जा मिळते की बाबा काय नाही, प्रयत्न केल्यानंतर आज नाही उद्या तुम्हाला यश मिळत असतं. आणि महाभारतानं पण सांगितलंच की हो, महाभारत जरी पांडवांनी जिंकलं असेल तरी कर्ण लक्षात राहिला. कर्ण कोण होता? कौरव होता. तरी लक्षात राहिला. का राहिला? तो लढला, तो क्षत्रिय वंशातला होता, तो लढला, त्यामुळं तोही लक्षात राहिला. मग आपण तर आता चालती बुलती माणसं आहोत, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलीही गोष्ट सहजासहजी या जीवनामध्ये तुम्ही जन्मल्यानंतर तुम्हाला जन्म होऊन सहज नाही मिळाला. 9 महिने तुम्हाला वेट करावं लागलं आईच्या कुशीमध्ये, आणि आईलाही त्रास देऊन आपण इथं आलोय म्हणल्यानंतर त्या आईला वडिलांना एक समाधान मिळावं, त्यांचं नाव व्हावं आणि माझ्याकडनं त्यांचं नाव चांगल्या पद्धतीने व्हावं, ही मोठं स्वप्न घेऊन आलोय मी. चालतंय सर, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण पण बऱ्याच लांब पोहोचलो बोलला तुम्ही, त्याबद्दल आपला आभारी. फक्त एक सांगेन मी बैलगाडी मालकांना, काही असू द्या, तुम्ही जे नंदीवर प्रेम करताना एक ना एक दिवस सगळ्यांचा येणार आहे. कारण संयम तर आहेच, फक्त एक तुम्ही कधी कोणाचं फक्त वाईट बघू नका, स्वतःसाठी खेळा. आणि खेळत असताना एकच हेतू मनात ठेवा, हे खेळतोय मी चांगल्यासाठी खेळतोय. नक्कीच तुमच्या वाट्याला देव हा तुम्हाला चांगलं मग वाढून ठेवणार आहे. धन्यवाद सर.